श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी रविवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आज रविवार. रवी पुष्प योग हा जो राजयोगसारखा असतो तो योग आज आहे आणि याच्यासाठी आपल्याला खूप काही छान छान करायचं आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला सूर्याला जल द्यायचं आहे, त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, लाल फूल घालायचं आहे, कुंकुम घालायचं आहे आणि त्यांना जल देऊन त्यांच्या 12 नावे आणि त्यांचे श्लोक ऐकायचं आहे. जर वाचता आला तर वाचायचं आहे. आज लाल रंगाला प्रथम प्राधान्य द्या. लाल रंग शुभ आहे आणि रवी पुष्पयोग असल्यामुळे आज देवी भगवतीचाही वार आहे. तिला आवडती खीर आहे, तर आज तुम्ही खिरीचा नैवेद्य करा. खीर पुरी दानामध्ये द्या. घरामध्ये गोडधोड पण खिरीमध्ये सुद्धा तुम्ही गुळाचा वापर करा. गूळ हा आजच्या दिवसाचा महत्त्वाचा आहे. गूळ तुम्ही जितका सगळ्यांमध्ये वापराल तितकं गोडवा तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि गोड गोष्टी आपल्याकडून घडत राहतील. आजचा जरी रविवार असला आरामाचा दिवस नाही आहे, तुम्ही नक्कीच आज काही दानामध्ये या. खीरपुरी झालीच आहे किंवा उसाचा रस आहे, गुळाचा चहा आहे, असं तुम्ही काही ना काही गूळ घातलेल्या वस्तू दानामध्ये करा. आज रवी पुष्पयोग आहे, खूप मोठा या दिवस आहे. कालपासूनच सुरू झाला, आता दुपारी 1 वाजता संपेलच. पण ह्या काळामध्ये तुम्ही दानधर्म करा. तुम्ही काही खरेदी करा. किराणा मालमधून तुम्ही तांदूळ गहू विकत घ्या. जर तुम्हाला सोनं चांदी नाही जमत तर सोन्याच्या जागेवर गहू आणि चांदीच्या जागेवर तांदूळ. आताच अक्षय तृतीयाला तुम्ही खरेदी केलीच आहे, पण थोडं थोडं आपल्या मुहूर्ताप्रमाणे घ्यायला काही हरकत नाही. जिथे जिथे तुम्हाला काही कुणाला द्यावंसं वाटलं तर तिथे नक्कीच दानामध्ये द्या. खूप चांगलं राहील. आज गुळाला महत्त्व द्या. आजच्या दिवसामध्ये देवीला भगवतीला प्रार्थना करा की आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होऊ दे. रवी देवाला प्रार्थना करा आपल्या मनोकामना आणि आपल्याला स्टबनता या मंगळाच्या वर्षामध्ये आपल्याला लढण्यासाठी, स्ट्रॉंग राहण्यासाठी, हिंमत राहण्यासाठी आणि सत्य राहण्यासाठी ताकद द्यावी अशी सूर्यदेवाला तुम्ही विनंती करा आणि आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.